नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी व्हेंटिलेटर कसा चालू करायचा आणि व्हेंटिलेटरमध्ये पेशंट डेटा कसा एंट्री करायचा आणि पेशंटसाठी कसा रेडी करायचा व्हेंटिलेटर हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता व्हेंटिलेटर चालू केल्यानंतर पॉवर सप्लाय ऑन करा। त्यानंतर व्हेंटिलेटरच्या पाठीमागे इथं ऑन ऑफचं बटन आहे। आता मी ऑलरेडी ऑन केलं आहे, फक्त तुम्हाला बटन दाखवतो। इथं ऑन ऑफचं बटन आहे, हे बटन ऑन केल्यानंतर व्हेंटिलेटर चालू होतो। व्हेंटिलेटर चालू झाल्यानंतर मेन ही स्क्रीन येते, स्टँड बाय स्क्रीन। त्यामध्ये तुम्ही पेशंटची एंट्री करताना प्रत्येक तुम्ही नवीन पेशंट असला घेणार असेल तर न्यू पेशंटवरती जावा। न्यू पेशंटवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला पेशंट टाईप सिलेक्ट करायचा आहे। पेशंट टाईप सिलेक्ट करायला टाईप म्हणजे कोणता, हे अडल्ट आहे, पिडियाट्रिक आहे किंवा निओनेटल आहे। निओनेटल म्हणजे न्यू बॉर्न बेबीज, पिडियाट्रिक म्हणजे 12 वर्षाच्या खालील आणि अडल्ट म्हणजे 12 वर्षाच्या वरती। ही पेशंट सिलेक्ट केला त्यानंतर पेशंट आयडी तुमचा हॉस्पिटलचा असतो काही तो टाका, कन्फर्म करा। जेंडर सिलेक्ट करणं गरजेचं आहे, कारण की मेल आणि फिमेल ह्या प्रत्येक जेंडरनुसार व्हेंटिलेटरला इनबिल्ट सेटिंग वेगळे असतात। त्यामुळे प्रॉपर तुम्ही जेंडर सिलेक्ट केलं तर व्हेंटिलेटर तुम्हाला व्यवस्थित व्हेंटिलेशन देतो पेशंटला आणि पेशंट रिकव्हरी फास्ट होते। त्यानंतर हाईट वेट जर पेशंटची माहिती असेल तर टाका, नसेल तर जी डिफॉल्ट सेट केलं ती सेट करा। हाईट, वेट, ट्यूब टाईप, एंडोट्रेकिया, कन्फर्म केल्यानंतर सिस्टीम चेक केल्याशिवाय व्हेंटिलेटर कधीही वापरायला घ्यायचा नाही। सिस्टीम चेक ऑल ओके असेल तरच पेशंटला व्हेंटिलेटर वापरायला। सिस्टीम चेकमध्ये आपण गेलो की इथं काय म्हणते, अटॅच द पेशंट सर्किट टू द व्हेंटिलेटर। आता इथं पेशंट सर्किट इथं दाखवतो तुम्हाला। हे इन्स्पिरेटरी मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे ही इन्स्पिरेटरी आहे, हा एक्सपिरेटरी आहे। त्याला ही पेशंट सर्किट म्हणतात, त्याला पेशंट ट्यूबिंग पण म्हणतात। हे त्याचं काय काम आहे की पेशंट थ्रू येणारी हवा किंवा घेणारी हवा पेशंटला देणं व्हेंटिलेटर थ्रू ह्या पाईपद्वारे होतं, त्याला पेशंट सर्किट म्हणलं जातं। आता काय म्हणतात, ऑकलोड द पेशंट वाय, ही पेशंट वाय आहे, सर्किटचं ही वाय आहे, ही बघा वाय। असं ऑकलोड करा म्हणजे ब्लॉक करा। इथं एक नॉब दिलाय व्हेंटिलेटरला कंपनीनं, इथं तुम्ही ऑकलोड करा असं आणि स्टार्ट केल्यानंतर ही स्क्रीन येते तुम्हाला। इथं सिस्टीम चेक दिसते, ह्याच्या आय वरती क्लिक केला की तुम्हाला कुठले कुठले पॅरामीटर ह्या व्हेंटिलेटरमध्ये चेक होणार ते दिसते। ह्यामध्ये ट्रान्सड्यूसरचं चेकिंग होतं, बायोमेट्रिक प्रेशर चेक होतं, रिलीफ व्हॉल्व चेक होतो, एक्झॅलेशन व्हॉल्व चेक होतो, एक्सपिरेटरी फ्लो सेन्सर चेक होतो, एअर फ्लो सेन्सर चेक होतो, ऑक्सिजन सेन्सर चेक होतो, O2 फ्लो सेन्सर चेक होतो, रेजिस्टन्स चेक होतो आणि सर्किट मेजरमेंट। इतक्या सगळ्या टेस्ट पास झाल्यानंतर सिस्टीम चेक ओके येतं, त्यानंतरच पेशंटला व्हेंटिलेटर घ्यायचं किंवा कनेक्ट करायचं। पॉज, ह्याला टाइम घेतो। हां, आता इथं व्हेंटिलेटर चेकिंग झालं तर ही स्क्रीन ते रेजिस्टन्स चेक, रिमूव्ह ऑक्लुजन फ्रॉम पेशंट वाय, म्हणजे हे पेशंट वाय इथनं ट्यूबिंग काढा। ट्यूबिंग काढल्यानंतर ही स्क्रीनवरती असं येतं बघा, सिस्टीम चेक 27 जून 2024 क्लिअर। हा सिस्टीम चेक झाला म्हणजे काय, व्हेंटिलेटर आता पेशंटसाठी रेडी झालं। आता इथं स्टार्ट व्हेंटिलेशन जायचं आणि तुम्ही इथं आता पेशंटच्या ऐवजी मी टेस्टला कनेक्ट करतो। इथं हे बघा, ही व्हेंटिलेशनचं असं फंक्शन आहे की जशी टेस्ट लंग फुगते असे लंग्स फुगवायचं काम करतो मशीन। धन्यवाद।